जय महाराष्ट्र, नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि यामध्ये जानकी उदास बसून तिच्या आईबद्दल विचार करत असते, उद्याचा केस बद्दल विचार करत असते. व तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो व म्हणतो, जानकी काय झाले, तू एवढी उदास का? व जानकी म्हणते, माझी आई माझ्यापासून एवढ्या दिवस लांब आहे, एवढे वर्ष मी तिच्यापासून लांब आहे, पण आता मला राहत नाही. माझी आई कुठे असेल, काय करत असेल, ती जिवंत असेल किंवा नाही. एवढी वर्ष झाले मी माझ्या आईसाठी झुरत राहिले, पण नियती कसा खेळ खेळते. या देवाला सुद्धा मला आणि माझ्या आईला भेट घालून द्यायची नसेल का? का तू एवढी परीक्षा घेतोय आमची? असं जानकी म्हणते. यावर ऋषिकेश म्हणतो, देवाने काहीतरी ठरवूनच या गोष्टी करत असेल, योग्य वेळेची वाट बघत असेल व योग्य वेळीच तुझी आणि तुझ्या आईची भेट करे. अहो, योग्य वेळ ती कधी येणार? जानकी म्हणते, यात माझीच काहीतरी चूक असेल किंवा माझं नशीबच खराब असेल. नाहीतर बघा ना, ती ऐश्वर्या, ती या घरात आल्याच्या नंतर तिला मी रणदिवे कुटुंबाचे रीतिरिवाज शिकवले, सगळ्यांशी कसं वागायचं ते शिकवले, तिला चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न केला. पण तिने काय केलं? माझ्याच विरोधात माझ्याच घरातील माणसं उभी केली. माझ्या आईसारखी सासूला माझ्यापासून दूर केलं आणि माझ्या आईला देखील माझ्यापासून दूर केलं. एवढंच नाही तर माझा संसार देखील मोडायला निघाली होती. माझ्या सौभाग्याला देखील ती तिचं करण्यासाठी आली होती. देव माझी एवढी परीक्षा का घेत असेल? यावर ऋषिकेश म्हणतो, बघ जानकी, जिथे उजेड असतो तिथे अंधार देखील असतो, जिथे रात्र असते त्याच्या उद्या उजेड देखील असतो. व रावण सगळीकडेच आहे, पण आपल्या मनातला राम आपल्याला जिवंत ठेवायचा आहे आणि उद्याच्या केसचा निकाल हा आपल्याकडूनच लागणार याची मला खात्री आहे. यावर जानकी म्हणते, केस आपण जिंकू, याच्याबद्दल काय नाही. सौमित्र भाऊजी, तुम्ही आहात माझ्यासोबत, तुमचा खूप धीर आहे मला. पण केस जिंकल्यावरही माझ्या आईचं काय ऋषिकेश? माझी आई कुठे असेल? तिच्यावर काही संकट तर आलं नसेल? ती जिवंत पण असेल? पण नाही ऋषिकेश, मला वाटते, कारण की तिने भरपूर वेळेस संकेत दिले. आता त्या गोडाऊनला आग लागल्याच्या नंतर तिथे सौमित्र भाऊजींना माझं स्केच सापडलं. मंदिरात आपली पूजा चालू असताना तिथे आई आहे असं लिहून पाहिलं. म्हणजे आई माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते, पण ती पोहोचू शकत नाही, आमची भेटच होत नाही. पण ती सुखरूप असेल ना, अशी चिंता जानकी ऋषिकेश जवळ व्यक्त करते. ऋषिकेश म्हणतो, मला खात्री आहे तुझी आई जिवंत असणार व तू जास्त टेन्शन घेऊ नको, असं म्हणून जानकीला धीर देत असतो. व इकडे सौमित्र अवंतिकाला सांगत असतो की आमच्या वहिनीचा आमच्यात खूप जीव आहे, आम्हाला खूप लळा लावलेला आहे तिने. कधी आमची ती आई बनली तर कधी ताई बनली, तर कधी आमच्या जखमेवरची खपली बनली. आपुलकीचे शब्द अवंतिकाला सांगत असतो. तिने या घरासाठी एवढं काही केलेलं आहे, पण कुठंतरी तिच्याबद्दल खूप वाईट होतंय असं मला वाटायला लागतं आणि याचं कारण मीच असल्याचं मला वाटतं. यावर अवंतिका म्हणते, तू काय केलंय सौमी यामध्ये? तेव्हा सौमित्र म्हणतो, हे माझ्यापासून तर चालू झालंय अवंतिका. माझं लग्न ऐश्वर्यासोबत ठरलं होतं, पण मी तिच्यासोबत न करता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं, याचा तर वसपा काढते ती ऐश्वर्या. यावर अवंतिका म्हणते, मग तर त्या हिशोबाने मी कारणीभूत आहे, कारण तुझ्याशी लग्न मी केलं, तू हे सगळं माझ्यासाठीच केलं होतं. तेवढ्यात तिथे जानकी येते. तुम्ही एकमेकांना दोष देऊ नका, ती ऐश्वर्याच अशी आहे, हे सगळं काही तिच्यामुळेच झालेलं आहे. त्यासाठी झाल्या त्या गोष्टी मागे टाका आणि आगे बढते रहो, असं म्हणते. हे बघून अवंतिका म्हणते की बहिणी, तुमच्यासोबत एवढं काही ती ऐश्वर्याने केलं तरी सुद्धा तुम्ही एवढं पॉझिटिव्ह, एवढं हसरा का? यावर जानकी म्हणते, याचं कारण तुम्हीच आहात. तुमचे हसते चेहरे बघून चांगलं वाटतं आणि प्रफुल्लित वाटतं, टेन्शन नाहीसं झाल्यासारखं वाटतं. यावर सौमित्र म्हणतो, सेम आम्हाला देखील तुला पाहून असंच वाटतं व तुझी या घराला आणि वास्तूला सवय झाली असं सांगतो. यावर जानकी म्हणते, एवढी पण सवय नका लावून घेऊ भाऊजी, की मी नसल्यावर त्रास होईल. यावर सौमित्र म्हणतो, असं का म्हणते वहिनी तू? जानकी म्हणते, अजून कोर्टाचा निकाल यायचा बाकी आहे. यावर सौमित्र म्हणतो, वहिनी मी तुला काहीच होऊ देणार नाही. पण जानकी म्हणते, आपल्यासोबत वाईटात वाईट काय होऊ शकतं याचा देखील विचार करावा, म्हणजे टेन्शन कमी होऊन जातं. मला खात्री आहे तुमची उद्याच्या केस बद्दलची चांगली तयारी देखील झालेली असेल. यावर सौमित्र म्हणतो, तयारी तर झालेली वहिनी, फक्त टेन्शन एकाच गोष्टीचं आहे. व जानकी विचारते, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? व सौमित्र म्हणतो, या केसमध्ये माझ्यासोबत लढणारे वकील धर्माधिकारी आहेत, त्यांच्यासोबत केस लढायची हेच मोठं टास्क आहे. व दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेर ऍडव्होकेट धर्माधिकारी यांची एंट्री आपल्याला बघायला मिळते व तिथे सयाजीराव आणि ऐश्वर्या देखील उभ्या असतात. धर्माधिकारी वकील त्यांना जाऊन भेटतात व ऐश्वर्या तुम्हीच असल्याचं कन्फर्म करतात. तुम्ही काही काळजी करू नका, मी केस कोणती हारतच नाही आणि हारण्यासाठी मी कोणती केस लढत नाही असं सांगतात.
व इकडे रणदिवेंच्या घरी अवंतिका दही साखर देऊन जानकीला प्रोत्साहन देत असते, ऑल द बेस्ट म्हणत असते व सोमी तू देखील घे, तुला देखील खूप बेस्ट ऑफ लक असं अवंतिका म्हणते. व त्यानंतर सर्वजण कोर्टामध्ये येतात व तिथे आल्यानंतर ऍडव्होकेट धर्माधिकारी सौमित्राशी भेटतो व आपलं इंट्रोडक्शन देतो. त्यानंतर केसला सुरुवात होते. जज म्हणतात फर्यादी वकील यांनी केसला सुरुवात करावा व ऍडव्होकेट धर्माधिकारी पुढे येतात व केसला सुरुवात करतात व सगळे काही पुरावे पहिलेच या कोर्टामध्ये आहेत आणि सगळा काही केसचा निकाल हा पहिलेचाच लागलेला आहे आणि दॅट सॉल्व माय लॉर्ड असं म्हणून जागेवर बसतात. त्यानंतर सौमित्र येतो व म्हणतो ऍडव्होकेट धर्माधिकारी यांनी तर या केसचा निकाल देखील लावला, पण या केसचा निकाल त्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. पहिला म्हणजे तो व्हिडिओ आणि दुसरं म्हणजे मिस्टर मनोहर यांची साक्ष. मी पुन्हा एकदा मिस्टर मनोहर यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्यासाठी परवानगी मागतो. यावर ऍडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो कोर्टाचा वेळ वाया चाललाय माय लॉर्ड. ज्या व्यक्तीची पहिल्यांदाच साक्ष घेतलेली आहे त्या व्यक्तीची पुन्हा पुन्हा साक्ष घेण्यात काय अर्थ आहे व याच्यात काय अर्थ आहे आणि काय पुरावा आहे हे तर मला त्यांना विचारल्याच्या नंतरच कळेल असं सौमित्र म्हणतो. त्यानंतर मिस्टर मनोहर साक्ष देण्यासाठी येतो तेव्हा सौमित्र त्याला विचारतो त्या दिवशी काय प्रकार झाला होता, सर्व काही सांगा. यावर मनोहर म्हणतो की मी तिथे बॅनर लावण्यासाठी गेलो होतो आणि तिथे मला दिसलं की या बाई एका दुसऱ्या बाईला पाण्यामध्ये ढकलताय, त्यांच्यामध्ये भांडण देखील होत आहे. यावर सौमित्र म्हणतो कोणत्या दिवशी होता तुम्ही एक्झॅक्ट? श्रावणी सोमवार. आदल्या दिवशी तिथे मी बॅनर लावण्यासाठी गेलो होतो. यावर सौमित्र म्हणतो माय लॉर्ड मला तुम्हाला काही फोटो दाखवायचे आहे, हे त्या दिवशीचे फोटो आहेत आणि इथे कुठेही बॅनर आपल्याला दिसत नाही. व त्यानंतर एक व्हिडिओ जज साहेबांसमोर प्ले होतो, तिथे देखील बॅनर कुठेही दिसत नाही. हा तोच व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये जानकीने लताबाईला ढकलल्याचं दाखवलं गेलेलं असतं. यावर मनोहर म्हणतो त्याच दिवशी मी बरोबर पाहिलं होतं, मी बॅनर लावण्यासाठीच गेलो होतो तिथे. व सौमित्र म्हणतो एक तर जज साहेब हा व्हिडिओ खोटा असेल नाही तर मनोहर खोटा बोलत असेल. यावर मनोहर म्हणतो अहो मी खोटं का बोलेल, काय संबंध माझा? यावर जज म्हणतात कोर्टात खोटी साक्ष देण्यासाठी तुम्हाला जेल देखील होऊ शकते. यावर मनोहर घाबरून जातो आणि म्हणतो की नाही साहेब नाही, मला फक्त फोन आला होता त्याच्यामुळे मी हे सगळं काय बोललो. हे ऐकून कोर्टामध्ये वेगळाच गोंधळ चालू होतो व आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळतं सौमित्र जानकीला विचारत असतो की त्या दिवशी सविस्तर काय झालं होतं हे कोर्टासमोर सांगा मिसेस जानकी रणदिवे. यावर जानकी म्हणते त्या दिवशी मी आणि माझी आई पहिल्यांदा भेटलो होतो व ऐश्वर्या माझ्या आईच्या मागावर होती. तिने आणलेल्या पोह्यामध्ये ऐश्वर्याने बेशुद्धीचं औषध मिसळून तिला किडनॅप केलेला आहे. यावर ऐश्वर्या म्हणते नाही हे खोटं आहे. यावर जानकी म्हणते म्हणजे तू पोह्यामध्ये औषध नव्हतं टाकलं? यावर ऐश्वर्या म्हणते नाही त्या दिवशी पोहे नव्हते तर शिरा होता. हे ऐकतात जानकी म्हणते ही गोष्ट तुला कशी काय माहित ग? व आता कोर्टामध्ये पुढे काय निकाल लागणार हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. हा व्हिडिओ इथेच संपला, पण अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली.